विनोदोगातले ही तुटे ना या मालिकेत पुढे आपल्यालाच बघायला मिळू शकतं की सुष्मिता लवकरच अंशुमनचा पर्दाफाश करून अंशुमनचा शेवट करून टाकेल. कारण मालिकेत सध्या आपल्याला असं बघायला मिळतंय की सुष्मिताचे डोळे उघडायला लागलेत. आजच्या भागामध्ये काय झालं की सुष्मिताच्या वडिलांनी सुष्मिताला बाहेर भेटायला बोलवलं. वडिलांना तर माहिती आहे की आपण जर सुष्मिताला घरी भेटायला बोलवलं तर सुष्मिताची आई मंदाकिनी तिकडे आहे आणि आई नक्कीच तिचे कान भरणार. त्यामुळे सुष्मिताच्या बाबांनी सुष्मिताला बाहेर भेटायला बोलवलेलं असतं. ते असं एका झाडाच्या इथे एका कट्ट्यावर बसलेले असतात आणि त्यावेळेस स्वानंदीचे बाबा म्हणजे सुष्मिताचे बाबा त्या सुष्मिताला समजवण्याचा प्रयत्न करतात, की "बाळा, तू ज्या प्रकारे वागतीये ना ते चुकीचं आहे. तू आज राजवाडे घराण्यांचा एक पारंपरिक हार तुझ्या आईला द्यायला गेली होती, हे चुकीचं आहे. जर तुझ्या घरच्यांनी तुला तो हार विकत घेऊन दिला असता तर वेगळी गोष्ट आहे. पण त्यांचा एक पारंपरिक हार आहे, जो असेच पिढ्यानपिढ्या एक सुनांना दिला जातो. तुला तो हार घालायचा मान आहे, पण तू अशा बाहेरच्या व्यक्तीला तो हार नाही दिला पाहिजे. जर एवढ्या पिढ्यांनी तो हार तुझ्यापर्यंत आलाय, तर तो हार अजून पुढे-पुढे गेला पाहिजे पिढ्यांनी. आणि या गोष्टी हळू सुष्मिताला समजायला लागलेल्या असतात. बाबा हे देखील समजावतात, की "अरे बाळा, तू माहेरी असताना स्वानंदीने तुझे किती लाड केलेत, तुला किती सांभाळलंय. मग तू स्वानंदीसोबत अशी दुश्मनी का करून बसली?" त्यावेळेस सुष्मिता असं समजावण्याचा प्रयत्न करते, की स्वानंदीच बदलली आहे. मी नाही बदलली. स्वानंदीचं लग्न झाल्यापासून ती त्या घराची सत्ता स्वतःच्या हातात घ्यायला लागली आणि ती खूप बदलली आहे. तिला आपल्या घरच्यांची पडली नाहीये. तिने आईसाठी काहीच केलं नाही. त्यावेळेस मग स्वानंदीचे बाबा सुष्मिताला हे समजावतात, की "हे बघ बाळा, तू जे करते ते चुकीचं आहे. तू बदलली आहेस. कारण तू अचानक असं न सांगता कोणाला असं लग्न करून टाकलं आणि तिकडच्या घराची तू परंपरा पण सांभाळली नाही. स्वानंदीने जाऊन त्या घराच्या रीतिरिवाजांना, परंपराला नीट सांभाळलंय. त्यामुळे तर तिला त्या घराच्या किल्ल्या मिळाल्या होत्या." या सगळ्या गोष्टी स्वानंदीचे बाबा सुष्मिताला समजावतात. ते सांगतात, की "तू तिकडे गेल्यावर घराला तोडलं नाही पाहिजे. स्वानंदीसोबत दुश्मनी नाही केली पाहिजे, पण त्या घराला जोडलं पाहिजे. स्वानंदीसोबत छान राहिलं पाहिजे. ती तुझी मोठी बहीण आहे. आयुष्यभर तिने तुझ्यासाठी जे काही केले आत्तापर्यंत, त्या गोष्टींना तू विसरू नको आणि त्यामुळे तू त्या घराला जोडण्याचं काम कर." या सगळ्या गोष्टींना सुष्मिताला सांगितल्यावर सुष्मिताला ही गोष्टी पटलेल्या असतात. त्यावेळेस ते देखील बाबा देखील सुष्मिताच्या डोक्यावरून हात फिरवतात. पण दुसरीकडे काकूला टेन्शन आलेलं असतं, की सुष्मिता गेली कुठे? तर त्यावेळेस ती अंशुमनला विचारते आणि अंशुमनला माहितीच नाहीये. तो तर त्याच्या मोबाईलवरती गेम खेळत बसलाय. त्यावेळेस त्यावेळेस जी काकू आहे ती विचारते अंशुमनला, "कुठे गेली सुष्मिता?" ती म्हणते, "मला नाही माहिती, गेली असेल कुठेतरी शॉपिंगला." ती म्हणते, "अरे मग तुझी बायको आहे, तुझं काम नाही तिच्यासोबत जाणं? तू त्या दिवशी अचानक सुष्मिताला लग्न करून आणलं घरी. मला वाटलं कसला मस्त मास्टर प्लॅन केलाय तू. पण आता तूच तो प्लॅन फेल करतोय. तुझी बायको तुझ्यापासून अशी लांब जायला लागेल, तर तुला समजतंय का तुझ्या कंट्रोलमध्ये ती राहणार नाही. आपल्याला तिला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचंय." या सगळ्या गोष्टी अंशुमनच्या लक्षात येत असतात. तेवढ्यातच सुष्मिता तिकडे येते. आता काय होतं, काकू अंशुमनसोबत या प्लॅनबद्दल बोलत होती. त्याच वेळेस अचानक सुष्मिताची एंट्री झाली. प्रश्न हा आहे, की सुष्मिताने काकू आणि अंशुमनचं हे बोलणं ऐकलं असेल का? पण आपल्याला असं बघायला मिळतं, की सुष्मिता अचानक तिकडे येते आणि त्यावेळेस काकू तिला विचारते, "काय झालं बाळा? कुठे गेली होतीस तू?" तर सुष्मिता असं बोलते, "मी माझ्या बाबांकडे गेले होते. बाबांनी मला हे नीट समजावलं. या घराला मी तोडलं नाही पाहिजे, जोडलं पाहिजे आणि माझ्या बहिणीचा देखील आदर केला पाहिजे." या सगळ्या गोष्टी ऐकून काकूच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तिचा सगळा प्लॅन हा बाबा फ्लॉप करतोय आणि त्या कारणामुळे ती पुन्हा तिच्या सुष्मिताच्या मनात स्वानंदी विषयी विष कालवायला सुरू करते. काकू त्यावेळेस असं बोलते, की "अरे तुला समजत नाहीये, ते बाबा फक्त स्वानंदीची बाजू घेतात. कारण स्वानंदीने जशा पद्धतीने आजींना, समरला तिच्या बाजूने ओढून घेतलंय, तिच्या जाळ्यात ओढून घेतलंय. तशाच पद्धतीने तुझ्या बाबांना देखील तिने त्याच्या जाळ्यामध्ये कैद केलंय आणि त्याचमुळे ते बाबा देखील तुला समजावतायत. तुझ्या लक्षात येतंय का? तू जशी ते हार वगैरे आईला दिला, लगेच स्वानंदीने सगळी चुगली केली बाबांकडे. त्याचा अर्थ आहे, की ती तुला देखील तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतीये. कारण ती जशा पद्धतीने समरला कंट्रोल करते, तिच्या बाबांना कंट्रोल करते, आजीला कंट्रोल करते, तशाच पद्धतीने ती तुला पण कंट्रोल करायचा प्रयत्न करते. मग या घराची सत्ता स्वानंदीच्याच हातात जाईल, असं काकू त्यावेळेस सुष्मिताला समजावते. त्यामुळे सुष्मिताला देखील या गोष्टी लक्षात येतात.
ती म्हणते, "ओके. नाही, नाही. आता तर मी स्वानंदीला सोडणार नाही. स्वानंदी खूप चुकीचं करतीये." आता अशा पद्धतीने काकू आणि अंशुमन मिळून सुष्मिताला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतायत. पण ती किती दिवस कंट्रोलमध्ये राहते हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण सत्य आज ना उद्या बाहेर येतच. आज ना उद्या त्यांच्याकडून छोटी चूक होईल. सुष्मिताला सगळं लक्षात येईल. कशा पद्धतीने हे त्यांचे प्लॅन्स सुष्मिताच्या थ्रू चालवत आहेत आणि सुष्मिताचा वापर करतायत समर आणि स्वानंदीला एकमेकांपासून तोडण्यासाठी. आता दुसरीकडे अ, स्वानंदी घरात बसलेली असते. तिला जेवणाची इच्छा नसते. समर तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. स्वानंदी त्यावेळेस सांगते, की "सुष्मिता माझ्यासाठी माझं बाळ आहे. लहानपणीपासून मी तिला माझ्या बाळासारखं जपलंय. तिच्यासाठी खूप तिच्या हौस मज्जा केली आहे आणि तिच्यासाठी खूप केलंय. पण आज तीच माझी लहानशी पोर आज माझ्यासोबत अशी एक दुश्मन असल्यासारखी वागतेय. माझ्यासोबत कॉम्पिटिशन करतीये." हे ऐकून त्यावेळेस स्वानंदीला खूप त्रास झालेला असतो. सुष्मिताने सरळ चॅलेंज दिलं होतं स्वानंदीला, की आपल्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. याच गोष्टीमुळे बिचाऱ्या स्वानंदीला खूप त्रास होत असतो. तर ती याविषयी समरला सगळं सांगते. समरला देखील लक्षात येतं, की या सगळ्याने तिला किती त्रास होत असेल. पण समरचं असं म्हणणं असतं, की त्याने देखील अधीरासोबत हेच केलं. अधीराला त्याने नेहमी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या मागे-मागे राहिला आणि याच कारणामुळे त्याला खूप त्रास झाला होता. आता स्वानंदीला देखील समर असाच सल्ला देतो, की सुष्मिताला तू सारखं तिची आई असल्यासारखं तिच्या मागे-मागे नाही फिरू शकत. तिच्याकडून चुका होतील आणि त्यामधून तिला शिक्षा देखील भोगावी लागेल. त्यातूनच ती शिकेल. जोपर्यंत तिच्याकडून चुका होणार नाही, शिक्षा ती भोगणार नाही, तोपर्यंत ती शिकणार नाहीये. असंच तुझं सांगण्यावरून ती तुझं तर ऐकणार नाहीये आणि तू असंच प्रत्येक गोष्टीमध्ये तिच्या मागे-मागे नाही फिरू शकत. या गोष्टीची समर स्वानंदीला जाणीव करून देत असतो. मालिकेत पुढे आपल्याला असं बघायला मिळणार आहे, की या सगळ्या विषयामुळे समर आणि स्वानंदीमध्ये मस्त गोड भांडण होतं आणि त्या भांडणामधून स्वानंदीला शेवटी हसायलाच यायला लागतं. कारण एका बाजूला जेव्हा स्वानंदी समरची काळजी करतो, त्याला तर ती काळजी म्हणते. पण जेव्हा समर स्वानंदीची काळजी करतो, तिला सांगतो, की "तुम्ही जेवा, जेवण करा." तर त्यावेळेस स्वानंदी त्याला काळजी म्हणून नाही घेत. त्यावेळेस ती म्हणते, "तुम्ही मला त्रास देताय." आणि ह्याच गोष्टीवरून समर आणि स्वानंदीमध्ये भांडण होतं. मालिकेत पुढे आपल्याला असं बघायला मिळणार आहे, की समर आणि स्वानंदीमध्ये भांडण झाल्यावर स्वानंदी देखील रुसून बसणार आहे. ती म्हणणार, "मी तुमच्यासोबत नाही बोलणार." आणि मग समर तिची खिल्ली उडवतो. कारण नेहमी चुकून स्वानंदी त्याच्यासोबत बोलूनच जाते आणि अशा पद्धतीने त्यांचं नातं परत नीट होतं. आणि याच पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, की मालिकेत पुढे आपण पाहणार आहोत, कारमधून समर आणि स्वानंदी जात असतात, तेव्हा बाहेर पाऊस पडत असतो. स्वानंदीने तर समरपासून अबोला धरलाय, पण ती तरी चुकून बोलते, की "बघा ना, किती मस्त पाऊस पडतोय. आपण भिजलं पाहिजे. तुम्हाला भिजू नाही वाटत का पावसात?" समर म्हणतो, "काय म्हणला तुम्ही?" स्वानंदी बोलते, "अहो, भिजू नाही वाटत का पावसात?" मग समर बोलतो, "अहो, बोललं तुम्ही तर माझ्यासोबत बोलणार नव्हता." आणि अशा पद्धतीने त्यांच्यात आमचा मस्त आपल्याला सीन बघायला मिळतो, की स्वानंदी बोलते, रुसते आणि निघून जाते गाडीतून बाहेर आणि मस्त पावसात डान्स करायला लागते. समर देखील बाहेर जातो आणि दोघे लोकं मग मस्त एकमेकांच्या जवळ येतात, त्या पावसामध्ये भिजतात. अशा पद्धतीचा आपल्याला मस्त सीन बघायला मिळतो. आता समर आणि स्वानंदी देखील एकमेकांच्या खूप जवळ आलेत आणि एवढे छान सीन तर आपल्याला मालिकेत नेहमी नाही बघायला मिळू शकत, कारण ही मालिका आहे. फायनली आपल्याला मालिकेत पुढे असं बघायला मिळेल, की समर आणि स्वानंदींना जे चॅलेंज दिले अंशुमनने, की 6 महिन्यात त्यांचा डिव्होर्स घडवून आणणार आहे, त्यामध्ये काहीतरी प्रोग्रेस होताना आपल्याला बघायला मिळेल आणि ते काय नेमकं कारस्थान रचतायत आणि ते कारस्थान यशस्वी होत आहेत की नाही, तेच आपल्याला हळू मालिकेत बघायला मिळेल. या सगळ्यावर तुमचे काय मत आहे, नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओखाली आणि आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया या मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडतंय ते.